एका बाजूला मुलीचं भवितव्य, दुसरीकडे स्वतःचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय अस्तित्व, अशा दुहेरी कात्रीमध्ये शरद पवार सापडलेले असताना त्यांच्या भोवती भाजपानं जाळं विणायला घेतलंय। भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना शुभेच्छा देत असल्यानं या सगळ्या प्रकाराचा खुलासा झालाय। नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भाजपा बहुमतापासून अद्याप दूर आहे। नितीश आणि नायडू यांच्या सोबतीनं भाजपा सत्तेत आलाय। पवार गटाचे 9 खासदार सोबत असले तरीही भारतीय जनता पार्टी अधिक बलवान होईल अशी आशा बाळगली जाते। शरद पवार तसेही भाजप विरोधी आघाडीत सध्या समाधानी नाहीत अशी दिल्लीत चर्चा आहे। महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाला पवारांना जबाबदार धरलं जातंय। शरद पवारांना विरोधकातून बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, हेही नसे थोडके। भाजप आता शरद पवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचा अनुभव, आजवरचा राजकीय अनुभव जो आहे तो भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। एक मराठा समाजाचं नेतृत्व, जे ओबीसींचे नेतृत्व करू शकतात असे हे शरद पवार आहेत। जर मतांची गोळाबेरीज जरी बघितली तर अजून यांना बळकटी, सत्ताधाऱ्यांना बळकटी जर द्यायची असेल तर त्यासाठी शरद पवारांच्या आजच्या काळात गरज आहे। आणि केंद्रामधल्या राजकारणासाठी देखील जर सुप्रिया सुळे आणि शरद पवार आणि एकूणच शरद पवारांचा संपूर्ण जर जी ही टीम आहे ती जर भाजपच्या सोबत गेली तर मग विरोधामध्ये तितके स्ट्रॉंग कोणी प्लेयर राहत नाही। देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाऊन शुभेच्छा दिल्याची चर्चा आहे। वास्तविक असे जाऊन शुभेच्छा दिल्याचे कुठलेही फोटो, कुठलाही व्हिडिओ प्रसिद्ध झाले नाही, त्याचे काही पुरावे नाही। अर्थात असं झालं नसलं तरी समजा अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या असतील तर त्यात वावगं काय आहे? आपल्या देशाची, आपल्या राज्याची एक राजकीय परंपरा आहे। याच्यामध्ये आपण विरोधी पक्षाच्या नेत्याला, विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा सन्मानाने बघतो। आणि अशा या पर्वामध्ये जर तुम्ही पवार साहेबांना जर तुम्ही शुभेच्छा देणार असाल तर त्यात वावगं नाही। त्यातून चर्चा सुरू होणं अत्यंत वाईट आहे की पवार साहेब किंवा त्यांचा पक्ष भाजपला सहभागी होणार, भाजपला पाठिंबा देणार, त्यांचे खासदार भाजपमध्ये सहभागी होणार, नितीश कुमारची गरज नाहीये। या ज्या चर्चा आहेत सगळ्यात तथ्यहीन आहेत।